नमस्कार मित्रांनो. जुलै 2026 हा महिना मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी अनेक संधी, आर्थिक प्रगती, मानसिक व्यस्तता आणि महत्त्वाच्या सावधानतेचे संकेत घेऊन येत आहे. हा महिना एका बाजूला नवीन संधी देणार आहे, नवीन लोकांशी जोडणार आहे, आर्थिकदृष्ट्या दिलासा देणार आहे, तर दुसऱ्या बाजूला मानसिक ताण, आरोग्याच्या काही बाबी आणि घाईघाईत घेतले गेलेले निर्णय याबाबत सावध राहण्याचा इशाराही देणार आहे. मिथुन राशीचा स्वभावच मुळात चंचल, जिज्ञासू, बुद्धिमान आणि सतत काहीतरी नवीन शोध घेणारा असतो. एका ठिकाणी स्थिर बसणं, एकाच विचारांवर अडकून राहणं किंवा एकाच चौकटीत आयुष्य घालवणं ही गोष्ट मिथुन राशीला सहसा जमत नाही. नवीन कल्पना, नवीन योजना, नवीन संपर्क आणि नवीन अनुभव यांच्याकडे ही रास कायम आकर्षित होत असते. जुलै महिन्यामध्ये तुमच्या या स्वभावाला अधिकच वेग मिळणार आहे. या महिन्यात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असाल. अनेक ठिकाणी तुमची धावपळ वाढेल. नवीन कामे हाती घ्याल, नवीन योजना आखाल, काही ठिकाणी प्रवासाचे योग सुद्धा होऊ शकतात. अनेक गोष्टी एकाच वेळी हाताळाव्या लागतील. त्यामुळे तुमचे जीवन गतिमान राहणार आहे. मात्र या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे मानसिक ताण. या महिन्यात जबाबदाऱ्या वाढतील, अनेक निर्णय तुमच्यावर अवलंबून असतील. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे लगेच घडणार नाहीत. काही वेळा परिस्थिती गुंतागुंतीची वाटू शकते. त्यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता थोडीशी राहील. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची जाणून घेणं सुद्धा आवश्यक राहील. ज्या गोष्टी आज कठीण वाटत आहेत त्या पुढील काळात तुमच्या बाजूने फिरताना दिसतील. म्हणून अनावश्यक ताण घेऊ नका. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा आणि ज्या गोष्टी सध्या तुमच्या हाताबाहेर आहेत त्याच्याबद्दल अतिविचार करणं टाळा. या महिन्यात कोणत्याही प्रकारची मोठी कमिटमेंट, मोठे वचन किंवा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय टाळणं तुमच्या हिताचं राहील. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जुलै महिना मिथुन राशीसाठी अतिशय चांगला, लाभदायक दिसत आहे. गुरुचा प्रभाव आर्थिक क्षेत्रामध्ये शुभफलदायी राहणार आहे. आधी अडकलेले पैसे तुमचे मिळू शकतात. ज्या व्यक्तींनी कुणाला पैसे दिलेले होते त्यांना त्याची वसुली होऊ शकते. काही जुन्या व्यवहारांचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. अचानक आर्थिक लाभाचे योग सुद्धा काही व्यक्तींना अनुभवता येतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्पन्न मिळू शकते. काही व्यक्तींना नवीन क्लायंट, नवीन व्यवसाय किंवा नवीन आर्थिक संधी मिळू शकते. त्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढताना दिसेल. मात्र मिथुन राशीची एक मोठी समस्या म्हणजे खर्च. मिथुन राशीच्या व्यक्ती अनेक यांच्या मिथुन राशीच्या व्यक्ती आहेत त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद, नवीन वस्तू, नवीन अनुभव किंवा अचानक आलेल्या इच्छांमुळे खर्च वाढतात. आज एखादी गोष्ट अत्यंत आवश्यक वाटत असेल तर काही दिवसांनी तीच गोष्ट पूर्णपणे निरर्थक सुद्धा वाटू लागते. म्हणूनच या महिन्यात खर्चावरचं नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. अनपेक्षित खर्च, ऑनलाईन खरेदी, दिखाऊ खर्च किंवा केवळ उत्साहातून केलेले खर्च टाळा. कारण पैसा येणारा असला तरी तो टिकवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही शेअर मार्केट, ट्रेडिंग, क्रिप्टो किंवा इतर जोखमीच्या गुंतवणुकीमध्ये सक्रिय असाल तर या महिन्याच्या पूर्वार्धात मोठे निर्णय घेणं टाळा. मोठे ट्रेड करू नका. मोठी जोखीम घेऊ नका, कारण या काळामध्ये तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त आहे. आरोग्याच्या संदर्भात पाहायचं झालं तर हा महिना थोडा संवेदनशील राहू शकतो. मिथुन राशीला लहान सहान आरोग्याच्या तक्रारी वेळोवेळी त्रास देत असतात आणि या महिन्यात मानसिक तणावाचा जो परिणाम आहे तो थेट शरीरावर होताना दिसेल. डोकेदुखी, थकवा, झोपेचा त्रास, पचनाशी संबंधित तक्रारी, मानसिक अस्वस्थता किंवा शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. विशेषतः 10 जुलैच्या आसपास आरोग्याकडे अधिकच लक्ष देणं आवश्यक राहील. छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घ्या. घरगुती जीवनाबद्दल बोलायचं झालं तर काही प्रमाणात मतभेद निर्माण होऊ शकतात.
घरातील व्यक्तींबरोबर विचार जुळणार नाहीत. काही विषयांवर मतभिन्नता निर्माण होऊ शकते. तुम्हाला तुमचे मत योग्य वाटेल आणि समोरच्या व्यक्तीला तिचे मत योग्य वाटेल. अशा वेळी वाद वाढवण्यापेक्षा सुसंवाद साधणं हिताचं ठरेल. काही वेळा शांत राहणं हेच मोठं उत्तर असतं. रिलेशनशिपच्या बाबतीत मात्र हा महिना तुलनेने उत्तमच असणार आहे. जर तुम्ही आधीपासूनच एखाद्या नात्यामध्ये असाल तर त्यामध्ये जवळीकता वाढू शकते. एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. भावनिक आधार मिळेल. मात्र नवीन रिलेशनशिप सुरू करण्याकरता हा महिना फारसा अनुकूल दिसत नाही. घाईघाईने नवीन नात्यामध्ये पडू नका. समोरच्या व्यक्तीला वेळ द्या, तिचा स्वभाव समजून घ्या आणि मगच पुढे जा. गर्भवती महिलांसाठी हा महिना विशेष काळजी घेण्याचा आहे. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. मानसिक ताण कमी ठेवा. नियमित तपासण्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना अत्यंत चांगला राहणार आहे. अभ्यासामध्ये मन लागेल, नवीन विषय समजतील. स्पर्धा परीक्षा, मुलाखती, प्रवेश प्रक्रिया, निकालाच्या बाबतीत सकारात्मक असे अनुभव तुम्हाला मिळणार आहे. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींसाठी हा महिना थोडासा मिश्र स्वरूपाचा आहे. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या आरोग्याच्या संबंधित काही तक्रारी समोर येऊ शकतात. तसेच वैवाहिक जीवनामध्ये काही मतभेद किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता राहील. मात्र संयम आणि संवाद यांच्या मदतीने या समस्या सहज सोडवता येतील. ज्या व्यक्तींचा विवाह अजून झालेला नाही त्यांच्यासाठी हा महिना मात्र चांगला दिसत आहे. विवाहासाठी नवीन स्थळं मिळू शकतात, बोलणी पुढे जाऊ शकतात. काही व्यक्तींचे विवाह निश्चित होण्याचे योग सुद्धा दिसत आहे. करिअर आणि कार्यक्षेत्राच्या बाबतीत हा महिना सकारात्मक आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नवीन संधी मिळू शकतात, नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याचे सुद्धा योग उत्तम आहे. मात्र महिन्याचा पहिला आठवडा अतिशय महत्त्वाचा राहील. या काळात वरिष्ठांबरोबर मतभेद होऊ शकतात, सहकाऱ्यांबरोबर वाद निर्माण होऊ शकतात. व्यावसायिक भागीदारांबरोबर गैरसमज सुद्धा दिसून येऊ शकते. त्यामुळे या काळात संयम ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. पहिल्या आठवड्यात मोठ्या वाटाघाटी, कागदपत्री व्यवहार किंवा महत्त्वाचे करार टाळणं आवश्यक राहील. 13 जुलैच्या आसपासचा काळ तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल, कार्यक्षमता वाढेल, अनेक अडथळ्यांवर तुम्ही मात करू शकाल. तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. 20 जुलैच्या आसपास आर्थिक व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवा. पैशाचे नियोजन योग्य प्रकारे करा. अनावश्यक जोखीम टाळा. 29 जुलैच्या आसपासचा काळ मात्र अत्यंत शुभ दिसत आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळू शकतात. भविष्यातील गुंतवणुकीसाठी अनुकूल परिस्थिती मिळू शकते. अनेक दिवसापासून वाट पाहत असलेल्या बातम्या तुमच्या बाजूने येऊ शकतात. 14 जुलैची अमावास्या आणि 29 जुलैची पौर्णिमा या 2 दिवसांच्या आसपास भावनिक चढ उतार वाढू शकतात. त्यामुळे या कालावधीमध्ये कोणतेही मोठे किंवा अंतिम निर्णय घेणे टाळा. एकंदरीतच पाहता जुलै 2026 हा महिना मिथुन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत, करिअरच्या दृष्टीने प्रगतिकारक आणि संधींनी भरलेला दिसत आहे. मानसिक तणावावरती नियंत्रण ठेवा. आरोग्यावर लक्ष दिले आणि खर्चावर नीट जर का संयम ठेवला तर हा महिना तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. या महिन्याचा मंत्र एकच: ताण घेऊ नका. पैसा कमवा पण जपा सुद्धा. वेगाने पुढे जा पण घाई मात्र करू नका. आणि कोणताही मोठा निर्णय घेताना मनापेक्षा बुद्धीचा जास्त वापर करा. हे जर का तुम्हाला जमलं तर जुलै 2026 हा महिना मिथुन राशीसाठी अनेक लाभ, संधी आणि यश घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.